नमस्कार, राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज जरासं असं वेगळं काहीतरी दिसत असेल, कारण ही तसंच आहे. जाता जाता तुम्हाला हळूहळू गोष्टी समजत जातील. आता आम्ही निघालो आमच्या घरातून. जाता जाता एक 2-3 पार्सल आहेत, ते 2-3 पार्सल उचलायचे आणि त्यानंतर आपण एका ठिकाणी जाणार आहे जिथं आपली आज एक गेट टुगेदर पार्टी आहे, जी दरवर्षीच असते. तर बरेचसे लोक आपल्याला बघायला मिळतील, वेगवेगळे नमुने आपल्याला बघायला मिळतील. तर जाऊया आपण आणि बरीचशीच मजा येईल तिथं आपण गेल्यावर. काय गोष्टी आहेत तुम्हाला बघायला मिळतील, कोल्हापूरची खासियत बघायला मिळेल. तर यस, चलो लेट्स गो. पार्सल नंबर 1 आणि हे आमचे पार्सल नंबर 2. उघड की उघड. पार्सल नंबर 1 आणि पार्सल नंबर 2 कुठे? पार्सल नंबर 2. अरे तू काय तिथं थंडी असून म्हणून थंडी आपण कार मध्ये जायचं आहे. बट ट्रेडिशन मध्ये काय माहित नाही मला. तर आता 2 पार्सल उचलले आपण. अजून एक पार्सल आहे, ते म्हणजे ह्यांचे हे कुणाचे कोण? हे 2 मिनिटं तो चहा पिया जरा. हे आमचं शेवटचं पार्सल. पहिला चहा आणि मग माणूस. एक उतर. इथं पार्किंग लावायचं आहे. होय, लाव की 2 मिनिट. काय नाही उचलत. कुठं जायचं आहे? समोर इथं आहे चहा प्यायला. नाही, जाताना ती आहे की कुठं? थांबा की रोडवर कुठे? चल मग. चला थांबा, पाय. हॅलो बाय, मी येणार आहे जेवायला. चला बसा. चहा इज मस्ट. चहा शिवाय नाही, चहा मेंबर यांच्यामुळे घ्यायला लागते. चहा हे जीवन. किती टेन्शन असू दे, चहा पिला की अरे एक्झॅक्ट नाही टेन्शन असं म्हणायचं तुम्हाला. चुकून मोडीकडे गेलं. चहा पिला की समाधान आहे. तू नाही घेत आहे हे आपल्यासाठी. हे टेन्शन फ्री 12 महिने टेन्शन फ्री आहे हो. त्यामुळे चकना मेंबर आहे. काय करूया आज काय नाही. आणि ही चहा कॉफी मिक्स. सो फायनली आम्ही आता इथं आलो आहे जिथं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं आहे. ही इथं हे एक छोटं गुऱ्हाळ घर आहे आणि आमची पार्टी ही इथंच या गुऱ्हाळ घरावर आहे. आणि मस्तपैकी इथं घाणा चालू आहे दिसतोय. आज जाऊन बघूया आपण बाकीच्या गोष्टी कशा चालू असतात, काय काय गोष्टी घडतात आणि गुळ कसा महत्त्वाचा तयार होते. ग्लास आणला तर रस्त्याला ये ग माय. रसातनं पिले. होय हा, रसच संपला सगळा. उसाचा रस स्पेशल सांगितलं त्यासाठी. डायरेक्ट बादलीभर, बादलीत रस डायरेक्ट. बादलीतला रस. आम्ही गुराळ मालक दळवी जागरी ह्या नावानं बरीच वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे. आणि हे गुराळ चालू करून कमीत कमी 30 ते 40 वर्ष झाली. त्या पाठीमागं आमचे वडील चालवायचे. वडिलांनंतर आम्ही सुरुवात केली. आम्ही 3 भाऊ आणि तिघांनी वडिलांना साथ देऊन तिघांनी सुरुवात केली याची. वडील होतकरू होते. वडील गावचे, त्यांनी सरपंचपद म्हणून घोषवलं. परत डेप्युटी सरपंच, परत यात्रा कमिटीचा अध्यक्ष. या नात्याने गावातही त्यांचा राजकीय वारसा थोडासा होता. वडिलांचं निधन झाल्यानंतर आम्ही आता 3 भावांनी चालवलं. परत आणि भावाचं एक निधन झालं. त्याच्यानंतर आम्ही आता 2 भावांनी चालवलेलं आहे. आमच्याबरोबर आम्ही स्वतः सगळं कष्ट करतो आहे. ह्या शेतीत राबायचं आणि पिकवायचं आणि ह्या शेतीपासून मिळणारं आम्हाला हे सोनं हे आम्हाला मिळतं यातनं. तर या शेतीतनं भयानक कष्ट करावं लागतं हा गूळ तयार करायसाठी.
आम्ही आमचे घरचे फॅमिली, आमच्या सुना वगैरे ह्या सगळ्या इथं कधीतरी येतात. पण ह्या इथला आम्हाला मिळणारा लेबर स्टॉप आहे हाही आम्हाला प्रामाणिकपणे, आम्ही त्यांच्याशी प्रामाणिक असल्यामुळं तोही कामगार स्टाफ आम्हाला मिळतो. त्यामुळं आतापर्यंत आम्ही 30 वर्ष झाली हा गुऱ्हाळ चालू आहे. ही गुऱ्हाळ सुरुवात करत असताना तुम्हाला सांगायचं म्हणजे अनेक अडचणी असतात. ही गुऱ्हाळ आता न परवडण्यासारखी झालेली आहेत. खरोखर लेबर मिळत नाहीत आणि ह्याला हमी भाव नाही आहे. ह्या गुळाला हमी भाव नाही. शेतकरी अक्षरशः हा गुळ तयार करत असताना म्हणजे विना फायदा असाच प्रकार चालू आहे. ह्यात कसल्याही प्रकारचा फायदा नाही. आणि आत्तापर्यंत हा व्यवसाय आम्ही, ही परंपरा आमची कोल्हापूरचा गुळ जगात प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही गुऱ्हाळ आता थोडक्यात चालूच आहे. बऱ्याच लोकांनी गुऱ्हाळ मोडीत काढलीत, पण आमचं अजून गुऱ्हाळ चालू ठेवलं आहे. थोडंसं जिद्दीने चालू ठेवलं आहे. हा या जे काय मिळतं आहे त्यात आपलं समाधान मानायचं आणि पुढं चालायचं अशा उद्देशाने चालू आहे. तर आमच्याकडे अनेक जातीच्या ऊसाचे वाण आहेत. त्या ऊसाच्या वाणापासून विविध प्रकारचे केमिकल, विदाऊट केमिकल असे गुऱ्हाळ आमच्यात गुळ तयार होतो आहे. आणि वडी 1 किलो, 5 किलो, 10 किलो, 30 किलो मार्केटही काही वेळेत चालतं आहे चांगल्या पद्धतीनं, काही वेळेत मार्केट डाऊन पण होतं आहे. तर आम्हाला जो मिळतो आहे दर ते आम्ही समाधानच मानायचं पाहिजे. ते आम्हाला हा दर म्हणजे एकदम कमी आहे. आम्ही ह्यात एवढंच आहे की आमचं कुटुंब पूर्णपणे कमीत कमी 15 ते 18 माणसाचं कुटुंब आमच्या घरचं, अधिक ते 25 लोकांचं कुटुंब लेबरांचं, हे आम्ही टिकवण्याचं म्हणजे आम्हालाही मिळू दे आणि आमच्याबरोबर त्यांनाही मिळू दे अशा उद्देशानं हे सगळं कार्यरत आहे. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही चालवलेलं आहे आणि इथून पुढे आमची चालवायची अशीच इच्छा आहे. आम्हाला आमच्या गुऱ्हाळावरती अनेक राजकीय, सामाजिक, इतर क्षेत्रातली कलाकार मंडळी या ठिकाणी गुऱ्हाळाला आमच्या भेटी देऊन गेल्यात आणि इथून पुढे हा गुऱ्हाळ आमचा असाच चालू राहणार. आम्हालाही त्याचं समाधान वाटतं. या थोडीशी आम्हालाही त्याची समाधान वाटते. दिवसभर कितीही कष्ट केले शेतात तरी आम्ही या ठिकाणी संध्याकाळी रोज आहेत. शेतातनं काम करून येत नाही दिवसभर. फक्त पाठीमागं आम्ही असलो अथवा नसलो तरी आमचं लेबर सगळं व्यवस्थितपणे हे काम पार पाडत असतात. आणि चांगल्या प्रकारे, चांगल्या पद्धतीचा, चांगल्या प्रतीचा गुळ बिगर साखर महत्त्वाचं, अतिमहत्त्वाचं आहे. प्रत्येक गुऱ्हाळात आहेत काही ठिकाणी, त्या ठिकाणी साखर मिश्रित गुळ आहे. आणि आमच्या गुऱ्हाळावरती आज तगायची ख्याती आहे की साखर, विदाऊट साखरेचा गुळ तुम्हाला काकवी अथवा गुळ इथं उपलब्ध मिळतो. आणि कुठल्याही प्रकारची आम्ही साखर वापरत नाही या ठिकाणी. अनेक लोक आमच्यातून जाग्यावरून खात्रीशीर गुळ नेतात. गेल्या वर्षी नेलेला गुळ चालू वर्षी वर्षभर त्यांच्या घरी टिकतो. म्हणजे चांगल्या प्रकारे टिकणारा गुळ आमच्या गुऱ्हाळावरती तयार होते, फक्त रसापासून, पूर्णपणे रसापासून तयार केल्यामुळं. त्यामुळं आमची आत्तापर्यंतची ही परंपरा आहे. आम्ही आमचे भाऊ, ज्येष्ठ बंधुराजे आहेत, आमच्या सुना वगैरे असतात. त्यामुळं आमच्या घरातली फॅमिली असत्या, मुलं बाळं असतात आमची, सगळी आम्ही राबतो आहे. आमची मुलं आहेत ती या ठिकाणी येतात, बघतात, देखभाल करतात, काय अडचण नाही. शेती आहे, शेतीबरोबर गायींचा व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आहे आणि त्याला हा जोड व्यवसाय म्हणून गुऱ्हाळ चालू आहे. म्हणजे सगळीकडेच आम्ही लक्ष आहे. अधिक इतर लोकांचंही आम्हाला सहकार्य मिळतं, त्यामुळं काय विशेष अडचण येत नाही. तर दळवी सरांनी आपल्याला बऱ्यापैकी त्यांची पार्श्वभूमी सांगितली, काय काय अडचणी येतात सांगितलं. तर कोल्हापूर आणि कोल्हापुरातल्या त्यातल्या त्यात आपण बघायला तर चिखली गाव हे मोस्टली आपल्या गुऱ्हाळघरांसाठी फेमस आहे. तर आपण इथं आलोयच तर गुळ कसा बनतो, त्याचं रॉ मटेरियल असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात, स्टार्ट टू एंड गुळ तयार होण्यापर्यंत आपण हा गुऱ्हाळघर कसा चालतो याची थोडक्यात एक छोटीशी माहिती घेऊ. तर दळवी सर आपल्याला परत सगळं फिरून दाखवतील कशा प्रकारे हा गुळ तयार केला जातो. गुऱ्हाळ व्यवसाय जे आहे हे बघण्यासाठी सगळे या ठिकाणी उत्सुक झालेले आहेत. तर काय झालं की सुरुवातीपासून हा आमचा ऊस स्वतःचाच आहे. आमचं एक 16-17 एकर जमीन आहे या ठिकाणी आणि हे चांगल्या प्रतीचं हे मशीन आहे. किरण जातीचं म्हणजे मशिनरी केलेलं आहे. अख्खड मुळी लावली तरी चालू शकतोय.
म्हणजे किरण ऑटोमॅटिक नवीनच किरण कंपनीचा घाणा. किरण कंपनीचा गाणा उदाहरणार्थ गुजरातमधून आणलेला आणि पूर्वी वसंत गाणे असायचे छोटं असायचं त्यात पण आता यावेळी बदल मोठं आम्ही ठेवले जरा थोडीशी आधुनिक त्याच्यावर फास्ट मध्ये चालतंय काय आणि जशी नवीन टेक्नॉलॉजी बदलत चालली तशी आम्ही बदलत घेतलेले आहे काय आणि स्वतःच्या ऊसातलं म्हणजे स्वतःच्या शेतातच ऊस होता बाहेरचं थोडंसं आम्ही घेतोय पण आम्ही स्वतःचं म्हणजे जे आता रिकव्हरी चांगली आहे त्याच आम्ही थोडं एक क्रेसिंग करतोय चांगल्यापैकी क्रेसिंग करतोय लांबडे चिपाट वगैरे काही नाही आम्ही स्वतः शेतकरी असल्यामुळे स्वतःच ऊस असल्यामुळे आम्ही बारीक अगदी म्हणजे बोकाच करतो बाकीसारखं म्हणजे बाहेर टनेजवर घेतो घेतोय थोडस म्हणजे बाहेर कुठं फॅक्टरीला वगैरे घालत नाही नाही फॅक्टरी वगैरे घालत स्वतःचा ऊस स्वतःच स्वतःच आपण आम्ही वापरतो. तयार करून स्वतःच हे करतोय चांगल्या बाहेर कधी पद्धतीचा पाठवत नाही अगदी आणि स्थानिक ह्याचा गुळ तयार होणार सगळं स्थानिक लोकलला संपूर्ण आम्ही गावामध्ये आसपास खेड्यामध्ये शहरामध्ये थोडक्यात कसं आहे खात्रीशीर आहेत की गावाकडच्या शेती असतात गावाकडेला त्या थोड्याशा खायला कमी लागतात म्हणून आम्ही अगदी चांगल्या पद्धतीचा ऊस घेताना आमचा स्वतःचा आणि टनेजवर घेताना चांगल्या प्रकारे गोडीचा ऊस घेऊन आम्ही ते तयार करतोय तरी किती टन ऊस आपल्याला सर्वसाधारण रात्रीला एक साधारण 9 टन लागतोय 9 ते 9-9.5 10 टन टन ऊस लागतो लागतो ओके 9-9.5 टन ऊस म्हणजे एका घाण्याला चार कायली 4 करायला कायली तयार होतात त्याच्यापासून 1100 ते 1150 किलो गुळ तयार होते त्याला आमच्या इथं आदन म्हणतात कायलीसनी 4 कायली म्हणजे 4 आदनं उदाहरणार्थ 4 आदनं म्हटल्यानंतर त्याला त्यात एका कायलीला सर्वसाधारण 260 ते 70 260 ते 70 किलो गुळ तयार होतो तयार होते त्यासाठी लागणारा जो रस आहे त्यासाठी लागणारा जो ऊस आहे महत्वाचा तो 2 ते 2.25 टन ऊस लागतो 2 टन ऊस एका कायलीला 2.5 टन ते 2.5 टन 2.5 टन ऊस लागतो म्हणजे रिकव्हरी एका म्हणजे कायलीला 260 किलो रसाच्या गुळ तयार ह्याच्यावर करायचा. अवलंबून आहे रिकव्हरीच्या ह्याच्यावर 260 किलो किंवा 270 किलो गुळ तयार पूर्वीची टेक्नॉलॉजी सगळी बदलत निघाली आता सगळी नवीन सगळी 2-2.25 टन ऊस निघालेले. लागतो ऊस तयार झाला की लगेच इथून रसात तिथं पुढं कायली हौदातलं कायलीत 2-2.5 तास आधार उतरते 2-2.25 तास एका कायलीला लागतात 2.5 तास एका कायलीला लागतात पूर्णपणे शिजवून तयार व्हायला रस केला जातोय रस इथून कुठं इथं या मानधन आहे हे मानधन आहे हौदातनं वर जाते हे मानधन आणि इथं मोटर चालूच आहे ते सरळ हौदात जाते तिथं वरती अच्छा शिफ्ट तिकडे होते तिकडं मोठ्या हौदात हौदात शिफ्ट होते हौदात गेलं की तिथं शांत होतोय शांत झाल्यानंतर पूर्णपणे त्याच्यात रसात असणारा जो वापरणारी जे सोडियम हे आहे घाण निघण्यासाठी घाण निघायचं थोडक्यात हो हा सोडियम मेटाबायसल्फेट हे वापरलं जातं 1 कप ते कप टाकल्यानंतर राहणारा गाळ आहे तो वरती आणि कचरा आहे तो वरती येतोय गाळ जातो तळात आणि कचरा आहे तो वरती येतोय त्यामुळे इथं शुद्धीकरण होते परत तिथे गेल्यानंतर परत त्याला जाळे आहे त्या रसात इथून या पाईप मधून हा पाईप मधून आत. या इकडच्या कैलीत येतोय या पाईप मधून या कैलीत येतोय हा पाईप मधून ह्या हौदात येतो ह्या रसात ह्यात हौदात रस येते आणि तिथून मग परत इथं सप्लाय होते कायली ही कायली त्या कायलीत आता ही प्रक्रिया चालू झाली आता याचा जवळजवळ 60 ते 70% 80% गुळ तयार झाला आता काकवीची प्रक्रिया थोडक्यात की आता थोड्याच वेळात त्याचा पाक तयार होणार जसा लाडवाला पाक तयार होते ना अशा प्रकारे ह्या ठिकाणी पाक तयार होतो गोड एकदम तर ते पाक तयार झाला की ह्या कायलीचं जे वस्तात असतात त्याला गुळव्या म्हणतात हे गुळव्या मामा पूर्णपणे त्याचा पाक तयार झालाय का बघतात आणि मग ते पुढे घेतात हे गुळव्या मामा समोर बघा जरा त्यांच्या हाताखाली 4 लेबर आहेत 4 लेबर आहे त्यांच्याकडे उकळा 10 मिनिटात उकळायची सुरुवात ती पाठीमागं तिथं चुलीला चूल मूठ लावायला लागते चुलीवरती ते जळण तयार असते ते जळण त्यातून टाकायचं ती वरती तयार होते असं तिथेही तयार झाली की पुढं प्रक्रिया जाते पूर्वी होतं उभा करायची सवय बरोबर हा पूर्वी काय होतं की इथनं काही प्रत्येकाने यात ह्या कड्या आहेत ह्या कड्यात दांड्या घालायच्या दांड्या घालायच्या आणि मोठ्या. दांड्या घालायच्या आणि उचलून पुढे न्यायचं आता ती पद्धत रोलर थांबली. आले आता थोडंसं आधुनिक आलं त्यामुळं ह्या रोळावरनं काही पुढे समोर जाते
बरोबर ओप्याच्या काठावरती जाते, तिथं स्टॉप करायची आणि तिथून ते पुढे त्याला बुच आहे, बुच ओपन केले की बरोबर गुळ पुढे समोर जातो. या कायलीतनं मग पुढं त्या ह्याच्यात आपण हा ओप्या शेजारी ओपा म्हणायचं त्याला, गुळाचा ओपा. फ्रेश काकवी. पिशवी तर केली यही सबकी मर्जी है, यही सबकी मर्जी है, तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, होली आज हो गई मैं तेरी दीवानी, दीवानी तेरी दीवानी. एक नंबर भाव गाणे, एक नंबर लावले. हो सगळ्यांचे आता जेवण झाले, गोराळ बघून झाला तर गुळ खावा. खूप भारी एक्सपिरियन्स होता. मला वाटतं लहानपणीनंतर परत एकदा गुराळा घरात गुळ कसा तयार होते बघायला आलो. त्यानंतर त्याची प्रोसेस बघितली, त्यांच्या काय अडचणी आहेत आणि काय कुठल्या परिस्थितीत ते हे अजूनपर्यंत गुराळ घर चालू आहेत त्याचा एक अनुभव घेतला. आणि जाता जाता एवढी भारी काकवी मिळाली. काकवी जी कोणाला माहिती नसेल तर कधीतरी येऊन या गुराळ घरातून काकवी घ्या. एक लिक्विड फॉर्म असतो एक गोळाचा, तर भारी लागते. जेवणाबरोबर तुम्ही चपाती, काकवी आणि तूप एक नंबर कॉम्बिनेशन असते. कधी आला तर ट्राय करा. सो तुमचा सगळ्यांचा एक्सपिरियन्स कसा होता एक थोडक्यात? माझा अनुभव तसा जसा अखिलेश बोलला, आम्ही इथं शुक्रवार पेठेत लहानपण माझं मामाच्या गावात सगळं लहानपण गेले. तिथं असताना अशा उसाच्या ट्रॉल्या आल्या की आम्ही ऊस काढून घ्यायचो, उसा रस प्यायचा आणि त्यांच्या मागणं गाण्यावर यायचो. तिथं ते गाण्याची तिथं बाटल्या घेऊन जायचो रस घ्यायला. त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. आणि असा एखाद्या काठीला चिक्की गुळ असा बुडवून ती काठी, ती कॅन्डी म्हणजे आत्ता पोरं जे कॅन्डी खातात ते आम्ही त्या काळात खायचो वैज्या गुळाच्या, त्याला चिक्की गुळ म्हणायचो. तर बेस्ट. आज पुन्हा एकदा जुने दिवस आठवले. मी एवढं सांगेन, सध्याच्या युगात साखर शुगर जास्त नको, लोक लठ्ठ होतील, मोठे होतील, जाड होतील असं विचार करतात. पण कधीतरी गुराळमध्ये या, गुळ पण खावा, काकवी ही प्या. झाले बऱ्यापैकी आता वेळ झालाय आणि घरी जायची टाइम झाली आहे. तर अशाच चांगल्या चांगल्या व्लॉगसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय, गुड नाईट, चलो बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.